बाहेर जो भोंगा आहे, आजकाल भोंग्यावर खूप चर्चा आहे, त्यावेळेस भोंगाच होता त्यावेळेस, तर त्यातनं अशी माहिती येत होती की बाबा मराठा महासंघाने जे नामांतराच्या विरोधात आंदोलन केलं, रिडल्स इन हिंदुइझम पुस्तकाच्या विरोधात आंदोलन केलं, मंडल कमिशनला विरोध केला, तर हे त्यांचा विचार नसून इथं कुणीतरी व्यवस्था चालवतंय, कुणीतरी इंटेलेक्च्युअल लेवलचं काम करतंय आणि त्याची अंमलबजावणी मराठा समाज करतोय, अशा प्रकारचं मराठा महासंघाचा उल्लेख त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी त्या कार्यक्रमात प्रवेश घेतला. की पूर्वी आमच्यावर आरोप व्हायचा की संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादीचं पिल्लू, पण मी आता सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरीला गेलो तर त्या पक्षाचे लोक मला येऊन भेटत होते, म्हणले आता आमच्यावर आरोप होतात की हे ब्रिगेडी विचाराचे आहेत, आता हा ब्रिगेडी विचार काय. माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, ज्या ज्या बहुजन समाजाच्या महापुरुष आणि संतांनी आमच्या हक्क अधिकाराची लढाई लढली, त्यांना प्रथम वंदन करतो. आज नॅशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशनच्या वतीने बामसेपचे संस्थापक अध्यक्ष DK खापर्डे साहेब यांच्या 22व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमाला प्रामुख्याने आयुष्यमती इंदुमतीताई खापर्डे आई साहेब या ठिकाणी आहेत. ज्यांनी मला प्रामुख्याने बोलवलं ते आमचे मित्र मगरे सर, PR सोनवणे सर, वानखेडे सर आणि मनोज जगबिये आणि इथं जमलेले संपूर्ण चळवळीचे कार्यकर्ते. खरं तर बामसेप म्हटलं आणि कार्यक्रमाला बोलवलं की मला पहिल्यांदा विचार करावा लागतो की बाबा विषय कुठला आहे. कारण उगाच तुम्ही मला म्हणता माझं ऐकायचं वानखेडे साहेब, तशी काही परिस्थिती नाही. आता हे नेमकं काय आहे, इथली गंमत अशी आहे की इथं इंटेलेक्च्युअल अपेक्षित आहे आणि PR सोनवणेंनी ज्या दर्जाचं भाषण केलं, जो अभ्यास मांडला, तो अभ्यास आणि मी जी भूमिका मांडतो सामाजिक चळवळीतल्या सामान्य लोकांना कळण्याची, त्याच्यामध्ये अंतर आहे. पण तुम्ही माझा नेहमी सन्मान करता, मला इतका मान देता आणि मी आत्तापर्यंत जेवढे खापर्डे साहेबांचे जयंतीचे कार्यक्रम झाले, मी त्या सगळ्या कार्यक्रमाला हजर राहिलो. बऱ्याच वेळा आता खरं तर खूप ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला. मी आता उद्या संभाजी महाराजांची जयंती आहे 14 मेला पुरंदर किल्ल्यावर, त्याच्या तयारीत होतो, पण तिथून आमच्या मित्रांचा फोन आल्यामुळे आता गजबे सर असतील, मगरे सर असतील, त्यांना मला नाही म्हणता येत नाही आणि मी तेवढं धावपळ करता आलो. पण उशीरच झाला, ही वस्तुस्थिती आहे, तरी पण मी तुमची प्रथम सगळ्यांची क्षमा मागतो. आणि खरं तर आईसाहेबांनी म्हणजे इंदुमतीताई खापर्डे मॅडमनी सांगितलं की त्यांना स्वतःलाच असं वाटत होतं की मराठा समाजामध्ये परिवर्तन व्हावं. ही गोष्ट खरं तर मला खूप आनंदी वाटतं आणि मी आज जाहीरपणे अनेक वेळा सांगितलंय की मी आंबेडकरिस्ट आहे आणि हे मला अभिमानाने सांगावं वाटतं आणि त्यात वावगं काहीच नाहीये. मी गमतीने तुम्हाला आता सुरुवातीला सांगतो की माझ्या घरी आला की एक मोठा बुद्धाचा पुतळा आहे 6 फुटाचा. माझ्याकडे खूप लोक येतात. आता तो बुद्धाचा पुतळा बघितल्यानंतर तुम्ही हॉलमध्ये येतात, तिथं येशू ख्रिस्ताचा परत पुतळा आहे छोटासा. मग असं बघत बघत तो माणूस नेमका जाताना विचारतो, गायकवाड कुठल्या जातीचे? आणि असं घडलं. म्हणजे मला काही लोक भेटायला येतात, त्यांच्याबरोबर काही नवीन लोक असतात. आता खरं सांगू का, मी ज्या वेळेस सुरुवातीला चळवळीत आलो तर माझं कार्ड प्रवीण गायकवाड पाटील इनामदार वगैरे वगैरे होतं. म्हणजे आता ते वस्तुस्थिती, ते पहिलं कार्ड काढलं. पण आपण किती स्वतःला संकुचित करतो एका जातीमध्ये, एका व्यवस्थेमध्ये. आणि आपल्याला जर सर्वमान्य व्हायचं असेल तर आपण हळूहळू आपल्या पुढची विशेषणं गळून पडली पाहिजे आणि आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि म्हणून आपलं नाव फक्त प्रवीण गायकवाडच असलं पाहिजे, एवढंच माझा आग्रह राहिला. आणि आज लोकांना नेमकं कळतच नाही ह्या कुठल्या जातीचं आहे. म्हणजे मला हे का सांगायचंय की जाती विसर्जित केल्या पाहिजे. महात्मा फुलेंचं जाती अंताची लढाई असेल, बाबासाहेबांचं धोरण असेल किंवा आमच्या सगळ्या महापुरुषांचा विचार असेल, खरं तर ही अवघड गोष्ट आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु बामसेपच्या
संपर्कात मी आलो. अगदी तुम्ही म्हणता ते खरी गोष्ट आहे की आता माझ्याबरोबर राहुल दुर्गे आलेले आहेत. राहुल दुर्गेंचे वडील माजी नगरसेवक प्रभाकर दुर्गे आणि शांताराम कुंजीर हे बीजे मेडिकल ग्राउंडवर अधिवेशन चालू असताना तिथून चालले असताना, म्हणजे तिथून स्कूटरवरच चालले होते, असंही नाही की बुवा त्या कार्यक्रमाला वगैरे गेले. आणि बाहेर जो भोंगा आहे, आजकाल भोंग्यावर खूप चर्चा आहे, त्यावेळेस भोंगाच होता त्यावेळेस. तर त्यातनं अशी माहिती येत होती की बाबा मराठा महासंघाने जे नामांतराच्या विरोधात आंदोलन केलं, रिडल्स इन हिंदुइझम पुस्तकाच्या विरोधात आंदोलन केलं, मंडल कमिशनला विरोध केला, तर हे त्यांचा विचार नसून इथं कुणीतरी व्यवस्था चालवतंय, कुणीतरी इंटेलेक्च्युअल लेवलचं काम करतंय आणि त्याची अंमलबजावणी मराठा समाज करतोय, अशा प्रकारचं मराठा महासंघाचा उल्लेख त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी त्या कार्यक्रमात प्रवेश घेतला. आश्चर्य म्हणजे कार्यक्रम भव्य दिव्य होता, मोठा होता, भरपूर गर्दी होती, तरीही तिथले प्रमुख वक्ते हे दुपारच्या जेवणाच्या वेळेस रांगेत उभे राहिलेले होते आणि पाळीपाळीने आपलं जेवण घेत होते. आणि मला आठवतं की त्यावेळेस बामसेब तुम्हाला सांगत होते की मुठभर चावल लेके आओ, मुठभर डाळ घेऊन या, आणि ती खिचडी बनवली जायची. म्हणजे त्या जेवणाची सुद्धा व्यवस्था ही घरनं तुम्ही तांदूळ घेऊन यायचे, डाळ घेऊन यायचे, ते मिक्स डाळ आणि मिक्स खिचडी हा त्यावेळेस ते जेवण होतं. आणि ते सर्वसामान्यासारखं प्रत्येक जण तिथला केडर घेत होता, हे सुद्धा एक आम्हाला आश्चर्य होतं. खरं तर पुढं आम्हाला आपले कांबळे साहेब असतील, कॉर्पोरेशनला होते ते, आणि विजय कांबळे आणि जीवन तारे, डॉक्टर जीवन तारेंचा परवाच फोन आला होता, ते आता नागपूरला असतात. त्या दोघांनी आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्या कार्यक्रमानंतर आमच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे शनिवार रविवार कमिटमेंट म्हणून ते आम्हाला भेटत राहिले, मला, शांताराम कुंजीरला. आणि एक दिवस कुंजीर साहेबांना त्यांनी व्याख्यानासाठी नेहरू मेमोरियलला बोलवलं आणि त्या वर्षी कुंजीर साहेबांना तो विषय दिला गेला की छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण, यातून बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण एक षडयंत्र. आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने आमच्या एका वैचारिक प्रबोधनाला सुरुवात झाली. आपण चळवळीत काम करतो, आपण कशासाठी काम करतो, आपण काय करतोय, आपण फक्त लोक जमवतो आणि प्रसिद्धी मिळवतोय का, अशा प्रकारचं वातावरण असताना आमच्या जीवनाला फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा स्पर्श हे डी.के. खापर्डे साहेब आणि बामसेबमुळे झाला, हे मला सांगताना अभिमान वाटतो. काल पुरंदर किल्ल्यावर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भेट दिली. अर्थात ती विनंती माझी होती. 82 वर्षाचा म्हातारा, आता म्हातारा म्हणलं तर त्यांना राग येतो, हा भाग निराळा आहे, म्हणजे तरुण, ते पुरंदर किल्ल्यावर आले. पुरंदर किल्ल्यावर आले, आम्ही त्यांना घेऊन गेलो. पुरंदर किल्ल्याची जी काय आता परिस्थिती आहे त्याची दुरुस्ती केली मिलिटरीने. मला सांगायचं एवढंच आहे त्याच्यामध्ये की त्यांनी त्या आनंदाने सगळं बघितलं, तो इतिहास असेल किंवा तो जगला 2 तास. आणि येताना मी त्यांना म्हटलं की मला खूप आनंद वाटला साहेब की तुम्ही आला. तर ते म्हणजे मला सुद्धा खूप आनंद वाटला आपल्या महापुरुषांचं समाधीच्या ठिकाणी जाणं किंवा जन्म ठिकाणी जाणं किंवा त्या विचारावर बोलणं. पण येताना मात्र त्यांनी मला विचारलं, पण हे सगळं तुम्ही करता, तुमची सुरुवात कशी झाली? आणि मग मी त्यांना सांगितलं, योगायोग असा आहे की कालच मी पवार साहेबांना सांगितलं की सध्याच्या राजकीय परिस्थितीची म्हणजे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याकडं कमिटेड विचारधारा आणि कमिटेड लोक नाही, म्हणजे केडर्स नाही आहेत. आणि ती मला कुठून मिळाली तर मी त्यांना सांगितलं, बामसेबचे ऑर्गनायझेशनल कॅम्प, बरोबर का नाही पियर सर, पियर सोनवणे साहेब आम्हाला शिकवत होते. म्हणजे मला अभिमानाने सांगावं वाटलं एवढ्या राष्ट्रीय नेत्याला की आम्ही घडलो त्याचं कारण इतर कुणी नाही तर बामसेब आहे. आणि मी त्यांना सांगितलं की सातत्याने ऑर्गनायझेशनल कॅम्प असेल किंवा हिस्टॉरिकल कॅम्प असेल, नाहीतर अधिवेशन असेल, आणि त्यातनं घडलेले कार्यकर्ते, त्याच्यातनं निर्माण झालेला विचार, आणि खऱ्या अर्थाने मग महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्या तुम्ही सगळे लोक बघा की हळूहळू लोक आर्थिक थोडे का होईना संपन्न झाले तर राजकीय नेत्यांकडे जातच नाही. मी त्यांना एक गोष्ट लक्षात आणून दिली की कोरेगाव पार्कमध्ये 30% मतदान होतं. आता 30% मतदान होतं तरी पण तिथं भगवानराव वायरट राहतात, तो एक स्लम एरिया आहे, गाडगे महाराज वसाहत,
आणि पलीकडच्या साईडला एक MACB ची वसाहत आहे आणि खालच्या साईडला कॉर्पोरेशनचे काही लोक त्यांना बांधून दिलेले, तेच लोक मतदानाला येतात. म्हणजे आर्थिक संपन्नता आली की लोक मतदानाकडे दुर्लक्ष करतात, की त्यांची लोकशाहीकडे जी अपेक्षा आहे ती अनास्थ झालेली आहे. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की कुठल्या पक्षाला मतदान करावा, की ज्या पक्षाची विचारधारा आपल्याला पटते. असे 85% लोक असतात, त्यांचं तुमच्याकडे काहीच काम नसतं. परंतु त्या 85% लोकांना तुम्हाला एक संघ ठेवण्यासाठी, तुमच्या पक्षाच्या विचाराबरोबर ठेवण्यासाठी विचारधारेवर आधारित कार्यक्रम होणं गरजेचं. म्हणजे इंटेलेक्च्युअल, जे PR सोनवणे सरांनी सांगितलं की इंटेलेक्च्युअल क्लास पाहिजे. मला तुम्हाला अजून एक शेअर करायचं आहे की कोल्हापूरमध्ये आता छत्रपती शाहू महाराजांची आता 100वी म्हणजे शताब्दी, ही त्यांची स्मृती शताब्दी आहे. ते वारले 6 मेला वारले, त्याची स्मृती शताब्दीचा कार्यक्रम चालू आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये 100 गोष्टी करायच्या ठरल्या. म्हणजे बाबा 100 सेकंद त्यांनी स्तब्ध राहायचं आणि आदरांजली व्हायची. मग 100 कलाकारांना बोलवलं. त्याच्यानंतर शाहू मिल उघडली 20 वर्षानंतर, आणि त्यानंतर 100 चित्र लावली त्या शाहू महाराजांच्या जीवनातली महत्वाची. सगळ्या 100 गोष्टी करायच्या. पण त्या कमिटी पुढं एक विषय आला. PR सोनवणे हा खूप गंभीर विषय आहे, मगरे सर गंभीर विषय आहे. मला ही गोष्ट त्यांनी विचारली की आम्हाला 100 व्याख्यानं ठेवायची आहेत, 100 वक्ते द्या. माझ्या समोर 10 वक्ते सुद्धा नाहीत. सर, इट इज व्हेरी सिरियस मॅटर. बामसेफच्या चळवळीत राहिल्यानंतर आज महाराष्ट्र आणि देशातले अनेक वक्ते जवळून पाहता आले, त्यांच्याबरोबर राहता आले, त्यांचे विचार ऐकता आले, आणि आम्ही तुमच्यामुळं घडलेलो आहे. तुम्ही आम्हाला घडवलेले लोक आहात. आणि मुख्य म्हणजे 100 लोक सांगायची म्हटली तर 10 लोक आठवत नाही, आणि ज्यांची नावं आठवतात ते ऑलरेडी 70 पार झाले. काही लोक आपल्यातनं गेलेत सुद्धा. म्हणजे जसं मगरे सरांचं सगळ्यात जास्त प्रेम मला माहिती आहे की न्यायमूर्ती PB सावंतांवर, ते पूर्ण काळजीच घेतो. पण आज सावंत साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. आणि जे लोक आहेत आता तर त्यांची 70च्या वर आहे, आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर आज आपण चर्चा करतोय तर ते बाहेर पडायला तयार नाही. म्हणजे शाहू महाराजांवर बोलण्यासाठी आज आपल्याकडं माणसं नाही. अजून मी राजकीय पक्षाची जर स्थिती सांगायचं म्हटलं, मी नाव घेत नाही, परंतु त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीरपणे मान्य केलं की आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते तास सुद्धा आमच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर बोलत होते. आमच्या पिढीमध्ये 10% सुद्धा आम्हाला त्याचं ज्ञान नाही त्या विचाराचं. आणि आजच्या पिढीतल्या राजकारणातल्या लोकांना फुले शाहू आंबेडकर विचारधाराच माहीत नाही. म्हणजे आता परवा दिवशी एका भोंग्याने असं म्हटलं की पवार साहेब फक्त फुले शाहू आंबेडकरांचंच नाव घेतात, शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. आणि एक वातावरण तयार झालं. मला वाटतं आईसाहेब, तुम्ही जे म्हणताय ते मराठा समाजाने स्वीकारलेले आहे. कारण पवार साहेब ज्यावेळेस म्हणतात की फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, तर बहुसंख्य लोक आमच्यापर्यंत जे आहेत त्यांनी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा स्वीकारलेली आहे. अर्थात त्याच्या क्रिया प्रतिक्रिया वेगवेगळ्या आपण चर्चा करू शकतो, पण फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा स्वीकारणं म्हणजे नक्की काय. म्हणजे जसं मगरे सरांनी सांगितलं की पूर्वी आमच्यावर आरोप व्हायचा की संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादीचं पिल्लू. पण मी आता सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरीला गेलो तर त्या पक्षाचे लोक मला येऊन भेटत होते. म्हणले आता आमच्यावर आरोप होतात की हे ब्रिगेडी विचाराचे आहेत, आता हा ब्रिगेडी विचार काय, आता हा काय प्रकार झाला. हे घड्याळाचे काटे उलटे फिरले. आता प्रश्न काय आहे की मला त्यांनी गंभीरपणे विचारलं, म्हणून मी त्यांना गंभीरपणे सांगितलं की सत्यशोधक विचारसरणी जी महात्मा फुलेंनी मांडली, परंतु ज्या वेळेस ते त्या विचारसरणीची मांडणी करत होते सत्यशोधक विचाराची, मग त्याच्यातनं मग त्यांनी लिखाण केलं असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, ब्राह्मणांची कसब असेल, तृतीय रत्न नाटक असेल, याच्यातनं समाज प्रबोधन करत होते. सार्वजनिक सत्य धर्माच्या माध्यमातून अंधश्रद्धा असेल, शोषण असेल, त्यातनं लोकांना बाहेर काढत होते. पण प्रत्यक्ष ज्या वेळेस लोकांना त्या कृतीचा किंवा त्या विचाराचा समज कधी आली तर शाहू महाराजांना 1899ला वेदउक्त प्रकरण घडलं. त्यांना वेदाचे अधिकार नाही असा त्यांचा पुरोहित, त्यांचा राजपुरोहित म्हणतो. त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की सर्वसामान्यांचं शोषण तर इथली ब्राह्मणी व्यवस्था करतीच,
परंतु राजाला सुद्धा ते अधिकार देत नाही. आणि मग त्यावेळेस ती जी चळवळ उभी राहिली ती खरं तर सत्यशोधक विचारसरणीचीच होती, परंतु त्याला ब्राह्मणेतर असा स्वरूप देण्यात आलं. सत्यशोधक चळवळच होती ती, पण त्यावेळेस टिळकांनी भूमिका घेतली. आता टिळक ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही त्यांना हे करणार का असंही काही लोकांनी विचारलं. पण टिळक दोन प्रकारचे आहेत, एक ते स्वातंत्र्याच्या आंदोलनातले टिळक आणि एक ब्राह्मणेतर चळवळीचे टिळक. हे दोन टिळक जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत टिळकांचं स्वातंत्र्याचं आंदोलन काय होतं आणि ब्राह्मणेतरांची भूमिका काय होती ती आपल्याला नीट समजली पाहिजे. सुदैवाने मी बामसेपच्या संपर्कात आलो 20 वर्षामध्ये. मी किती वाचलं याच्यापेक्षा मी तुम्हाला किती ऐकलं यातनं माझी जडणघडण जास्त झालेली. कदाचित वाचण्याने सगळ्या गोष्टी समजतातच PR सर, असं होत नाही. बऱ्याच वेळा विश्लेषणातनं आपले जे वक्ते आहेत ते जाणीवपूर्वक वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करून उदाहरणाने आम्हाला घडवत आलेले आणि त्यातनं आम्हाला अनेक गोष्टी कळायला लागल्या, त्यातला फरक कळायला लागला. आणि म्हणून ज्यावेळेस सामाजिक सांस्कृतिक चळवळ चालवली जाती, आज संभाजी ब्रिगेडचं महत्त्व काय आहे तर संभाजी ब्रिगेड ही संघटना शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने काम करते. आज आपल्या स्टेजवर जरी बघितलं तर शिवराय फुले शाहू आंबेडकर हे जे आपण सगळं स्वीकारलेलं आहे याचं कारण आहे की हा एक परिभाग आहे. म्हणजे शेवटी फुले आंबेडकरांची चळवळ होती, फुले शाहू आंबेडकरांची झाली, ती पुढे शिवराय फुले शाहू आंबेडकरांची झाली. तर याला आपण प्रगती म्हणू शकतो किंवा आधुनिक रूप म्हणू शकतो किंवा काळाची गरज म्हणतो, कारण आपण हळूहळू सगळ्यांना सामावून घ्यायला लागतो. पहिल्यांदा आपण आपलं घर परिवर्तित करतो, मग आपल्या आसपासचा समाज परिवर्तित करतो, मग जवळची जात वाटली तर जात परिवर्तित करतो आणि मग समाज, मग वर्ग आणि मग धर्म, मग सगळंच परिवर्तन केलं जाऊ शकतं. आणि मग मला असं कधीच वाटत नाही की जातीचं काम केलं म्हणून कुणी नाकार. जात ही वास्तव आहे. जातीचं जरी परिवर्तन तुम्ही करू शकला तर तो समाजातला मोठा घटक आहे. पण परिवर्तन करत असताना राज्यघटनेला असलेल्या अभिप्रेत आमच्या महापुरुषांच्या विचाराने झालं पाहिजे. म्हणून ब्रिगेडी विचार नाही आहेत ते, तर ते पुरोगामी विचार जे आहेत फुले शाहू आंबेडकरांचे तेच आहे. आणि म्हणून मी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं की राज्यघटनेला अभिप्रेत असलेली फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य हे आमच्या विचारसरणीमध्ये बसतं. आणि या देशामध्ये विषमता आहे म्हणून समतेचा आग्रह आहे. इथं बंधुत्व नाहीये म्हणून इथं बंधुत्वाचा आग्रह आहे राज्यघटनेचा. इथं न्याय नाहीये, समान न्याय नाहीये म्हणून न्यायाचा, आणि इथं स्वातंत्र्य नाही प्रत्येकाला म्हणून स्वातंत्र्याचा आग्रह आहे. आपल्या राज्यघटनेला हे अभिप्रेत करायला लागतं. याला आपल्याला जबाबदारीने समजून घेतलं पाहिजे की आजही 75 वर्ष या देशामध्ये स्वातंत्र्य होऊन सुद्धा खऱ्या अर्थाने किती लोकांना समानतेची वागणूक मिळते, खऱ्या अर्थाने समान न्याय मिळतो, खऱ्या अर्थाने समतेची वागणूक मिळते, बंधुत्वाची वागणूक मिळते. आजही 75 वर्षामध्ये हे घडलेलं नाही. सध्या धर्मावर खूप चर्चा होतीये. मी दुबईला गेलो होतो. दुबईला एक्सपो 2020 होतो वर्ल्ड. 120 जगातल्या देशांनी पार्टिसिपेट केलं होतं. प्रत्येक देशाने आपल्या पुढचं भविष्य कसं असेल, इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी बद्दल बोलले, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलले. तुम्ही सुद्धा सांगितलं की आता 4थ्या औद्योगिक क्रांतीबद्दल आहे, IT इंडस्ट्री बदललेली आहे, त्याच्या पुढचं आता काहीतरी येणार आहे नवीन. हे सगळं आम्ही त्या एक एक देशामध्ये बघत होतो. कुणी ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलत होतं, कुणी ग्रीन वर्ल्ड बद्दल बोलत होतं. आणि प्रत्येक देशापुढं येणाऱ्या समस्या किंवा नवीन येणाऱ्या संधी किंवा होणारी प्रगती, नवीन नॉलेज याच्याबद्दल प्रत्येक देशामध्ये चर्चा आणि ते सगळे स्क्रीन्स किंवा मॉडेल्स ठेवले होते. आता दुर्दैवाने किंवा सुदैवाने मी भारतात गेलोच नाही. आणि संध्याकाळी ज्या वेळेस आलो त्यावेळेस आमच्या लोकांनी फोटो काढले होते प्रत्येक ठिकाणी. मी पाहिले फोटो पाहिले तर त्या ठिकाणी भारताने काशी विश्वेश्वर मंदिराचं मॉडेल आणि राम मंदिराचं मॉडेल आणि मोदीजींचा पुतळा ठेवला होता सेल्फी काढण्यासाठी. जागतिक प्रदर्शन ज्याची जगभर चर्चा झाली एक्सपो 2020 ची. लोक आता संभ्रमित अवस्थेमध्ये की पुढे काय होईल.
अशीही चर्चा केली जाते की बुवा हे जग बुडल, हे संपल, हे नष्ट होईल. ते होईल का नाही माहीत नाही, परंतु त्याची काळजी घेतली जाते. ही पृथ्वी कधी निर्माण झाली याच्यावर संशोधन सुरू आहे. मागं काय झालं आणि पुढं काय होणार आहे हे जगभर चर्चेचा विषय असताना आमच्याकडे मात्र वेगळं दिसतं.